श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, समाजामध्ये आपल्याला किंमत नाही, घरामध्ये आपल्याला इज्जत नाही, समाजामध्ये चार चौघातही आपला अपमान केला जातो. प्रत्येक वेळा आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते. आपण कितीही चांगलं काम करू द्या तरीही आपली निंदा नालस्ती केली जाते. प्रत्येक वेळेस आपले पाय पाठीमागं खेचण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला डावलून इतरांची प्रगती होते, आपल्याला डावलून इतरांचं प्रमोशन होतं, इतरांना कामामध्ये प्रोत्साहन दिलं जातं आणि आपल्याला त्या ठिकाणी अपमानित केलं जातं. बहुतेक वेळा आपल्याला तर असं वाटतं, अरे याचं शिक्षण माझ्यापेक्षाही कमी आहे, याचा अनुभवही माझ्यापेक्षा कमी आहे, याचं वय सुद्धा खूप लहान आहे, दिसण्यातही हा फारसा काही व्यवस्थित नाही, तरीही याचीच प्रगती का बरं? याला तर झिरो या गोष्टीतील नॉलेज आहे, तरीही ह्याच व्यक्तीला प्रोत्साहन का दिलं जातं किंवा ह्याच व्यक्तीची प्रगती का होतीये? आपण बहुतेक वेळा आपल्या मनाला कोसतो. बहुतेक वेळा आपण हा विचार करतो, बाबा मी कुठं चुकतोय, मी कुठं कमी पडतोय, मी माझ्या क्षेत्रामध्ये तर नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत आहे, मी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे, मी माझ्या प्रत्येक कामात चोखपणे काम करत आहे, तरीही मीच नेहमी बदनाम का? लोक मला शिवश्राप का देतात? प्रत्येक चांगल्या गोष्टीला लोक इतरांना प्रोत्साहन देतात किंवा इतरांचं कौतुक करतात, परंतु कोणतीही वाईट गोष्ट झाली त्यामध्ये तुमचा हातभारही नसेल, तुमचा लवलेशही नसेल किंवा दूरदूरपर्यंत तुमचा काहीही संबंध नसेल, तरीही त्या वाईट गोष्टीला तुम्हाला जबाबदार ठरलं जातं. अशा वेळेस आपण समजून जायचं की निश्चित आपले ग्रह, तारे, त्याचप्रमाणे आपले आपतवर्ग सर्व काही आपल्या विरोधात आहे. आपली साडेसाती चालू आहे. आपले कोणतेच दैवत म्हणा, काहीही म्हणा, कोणती सेवा केली तरीही ती लागू पडत नाही. आपण कितीही हातपाय मारले, कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केला, तरीही आपल्याला कोठूनच काही प्रकाशाचा किरणही दिसत नाही. रात्रंदिवस मेहनत करतोय, रात्रंदिवस कष्ट करतोय, रात्रंदिवस देवदेव करतोय, अगदी देवाची पारायण, त्याचप्रमाणे तीर्थस्थानांना भेटी देणं, नामस्मरण, ज्यांना त्या प्रकारे प्रत्येक गोष्ट करतोय, परंतु आपल्याला कोठूनच काहीच किरण दिसत नाही. त्यावेळेस आपण असं म्हणतो की अरे बाबा, यापेक्षा नास्तिक बरं. का तर जो देवाचं काहीच करत नाही, जो देवाला मानतच नाही, आज तो खूप उच्च पदावरती आहे, आज त्याची वाहवा होत आहे, आज त्याचंच सर्व काही छान होत आहे, आणि आपण देवाच्या पाठी लागून हे आपलं का बरं नाही? यालाही कारण असं आहे की पहा, प्रत्येकाचे कर्म, प्रारब्ध यावरती डिपेंड असतं की आपण ज्या काही सेवा करतोय, जे काही उपाय करतोय, जे काही तोडगी करतोय किंवा जे काही आपल्या नशिबामध्ये घडते, हा सर्व काळाचा वेढा असतो. आपलं जीवन ही ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे आहे. आज सावली आहे तर उद्या ऊन येणार आहे, आज ऊन आहे तर उद्या सावली येणार आहे. सुख दुःख हे आयुष्यात हवेच. तेव्हाच कळतं की हो, आपण दुःखात होतो त्यावेळेस आपल्याला सुख देणारं कोण आपल्या सोबत होतो, आणि आज आपण सुखात आहोत तर आपल्याला दुःख देणारी कोण लोक आहेत. हे सर्व आपल्याला सुख दुःख ज्यावेळेस येतं, ऊन सावली जीवनामध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस समजतं. त्यासाठी जीवनाच्या खेळामध्ये हे सुख दुःख गरजेचेच आहे. जर तुमच्याही बाबतीत असंच होत असेल, तुम्ही कितीही प्रयत्न करून जर तुमची जवळची नाती तुमच्यापासून दूर जात असेल, तुमची जवळचीच नाती तुम्हाला अपमानित करत असेल, तुमचा नवरा असो, तुमची बायको असो, बहीण असो, भाऊ असो, सासू असो, सासरे असो, बहीण असो, भाऊ असो, किंवा तुमचा मित्र असो, अगदी एका ताटात खाणारे, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, तेच आज दुश्मन झालेलं आहे. तीच लोक आपल्याला अपमानित करतात, तीच लोक आपल्याला नावं ठेवतात, तीच लोक आपली निंदा नालस्ती करतात, तीच लोक आपण पुढे जातोय तर आपलं पाऊल खेचण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. जर तुमच्या बरोबर हे असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे ही स्वामीचीच इच्छा समजा, हा उपाय तुमच्यापर्यंत येत आहे. निश्चित हा उपाय करा. यामुळे ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ज्या लोकांनी तुम्हाला शिवाय श्राप दिले, ज्या लोकांनी तुम्हाला अपमानित केलं, जी लोक कंटिन्यू तुम्हाला मानसिक त्रास देतात, जी लोक कंटिन्यू तुमच्याबरोबर वादविवाद करतात, भांडतात, तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरतील, तीच लोक तुमचे तळवे चाटतील, तीच लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील
आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा अकाउंट आहे. तेथे सोनल सचिनची जोडी याच नावाचं आपलं अकाउंट आहे. तेथे जाऊनही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. तेथे जाऊनही अजून कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. त्याचप्रमाणे तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही तेथेही विचारू शकता. त्याचप्रमाणे कोणाची मार्केटिंग करायचं असेल, प्रमोशन करायचे असतील तर तेही आपण करतो. ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तेथून तुम्ही ईमेल आय डी घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्या इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा ईमेल आय डी आहे. फेसबुक आय डीवरती ईमेल आय डी आहे. आणि आपल्या अकाउंटला अबाउटमध्ये जरी गेलात यूट्यूबला तरीही तुम्हाला ईमेल आय डी संपर्कासाठी भेटून जाईल. तर पहा, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणताही उपाय करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे. प्रत्येक गोष्टीला श्रद्धा असणं गरजेचं आहे. तुमच्या मनातून विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट करताय तर ती गोष्ट करताना संयम आणि त्या गोष्टीवरती ते उपाय असो, सेवा असो किंवा तोडगा असो, ते करताना तुमच्या मनामध्ये कोणती भावना चालू आहे ते डिपेंड करतं की तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव किती दिवसात येणार. एखादा आपण पारायण करतो, एखादा आपण संकल्प करतो किंवा एखादा आपण तोडगा करतो तर त्यावेळेस मनामध्ये आपण ठरवून करतो, एकदम पॉझिटिव्हली करतो की हो, हे मी करत आहे, हे स्वामी माझ्याकडनं करून घेत आहे, तर निश्चित यामुळे माझं चांगलंच होणार आहे. परंतु ते करून जर तुमच्या मनामध्ये पुन्हा अरे मी आत्ता केलं ताई आणि मला काहीच अनुभव आला नाही, खरंच असं होतं का, असं केल्यानं तसं होतं का, हे जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर सुरुवातीला सांगते तुम्ही उपाय करू नका. उपाय नाही केला तरीही चालेल, कारण तुम्हाला त्या गोष्टीची अनुभूती येणारच नाही. का तर तुमचं मन जे आहे ते साशंक आहे, तुमच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. उपाय सांगणार आहे. हा जो उपाय आहे हा कोणत्याही शनिवारी उपाय तुम्हाला करायचा आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची छोटीशी एक पोटली जरी घेतली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक लिंबू. लिंबू हे फ्रेश असावं, अगदी हिरवं किंवा अगदीच पिवळं असंही नसावं, मीडियम असं एकदम ताजं टसटशीत असं लिंबू असावं. ते लिंबू शनिवारच्या दिवशीच मार्केटमधून आणायचं आहे. त्यानंतर लागणार आहे भीमसेनी कापराचे 7 खडे. आता भीमसेनी कापूर ओबडधोबड असतो, मोठा असतो, त्याचे छोटे छोटे 7 खडे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यानंतर टाचणी, जी आपण फायलिंग करायला टाचणी वापरतो, स्टेपलरची टाचणी नाही, तर जी टाचणी आपण पेपरला वगैरे लावतो तर ती टाचणी, त्या 7 टाचण्या इथे लागणार आहे. त्यानंतर पिवळी मोहरी, जी पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते. तेथे नाही भेटली तर ऑनलाईनही भेटते, आपल्या स्वामी केंद्रातही सहज मिळते. तर पिवळी मोहरी तुम्हाला चिमूटभर लागणार आहे. चिमूटभर हळद लागणार आहे आणि 7 अख्ख्या शाबीत अशा लवंगा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. शाबीत आणि त्याला फुल असणाऱ्या अशाच लवंगा घ्यायच्या आहेत. आता हे पहा, आता ही तुम्ही म्हणाल शाबीत आहे, नाही, ही शाबीत नाही, हिला फुलच नाही कुठे. हे पहा, हिला फुलच नाही कुठे. ही आहे, ही पहा, हिला बोंड आहे, फुल आहे. अशा शाबीत, याला शाबीत लवंग म्हणतात. अशा 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. हिला असं फुलही हवं, बोंडही हवं आणि अशी व्यवस्थित अशी असावी. अशा 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. बहुतेक कमेंट्स आल्या ताई शाबीत लवंग म्हणजे काय, म्हणून तुम्हाला ही लवंग दाखवली. ह्या प्रकारच्या 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. हे सर्व साहित्य घ्यायचं. तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून एक आसन घेऊन बसायचं. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायचं. दिवा यासाठी प्रज्वलित करायचा का तर आपण कोणतीही सेवा, कोणताही उपाय किंवा कोणताही तोडगा करताना अग्नीला साक्षी मानून जर केला तर तो निश्चित फलदायी ठरतो, लाभदायी ठरतो. म्हणून आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. बसायला आसन यासाठी घ्यायचं की आपण जी काही सेवा करतो ती धरणी मातेला समर्पित न होता ती त्या देवदेवतांपर्यंत किंवा ज्या गोष्टीसाठी करतोय त्या गोष्टीला लागू पडावी यासाठी आसन घ्यायचं. तर सर्व तुम्हाला समजलं असेल. हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये घ्या. त्यानंतर देवघराच्या समोर बसा. या सर्व साहित्यावरती थोडंसं गोमूत्र असेल तर ते शिंपडा किंवा गुलाबजल असेल तर ते शिंपडा, गंगाजल असेल तर ते शिंपडा, अत्तर असेल तर तेही शिंपडलं तरीही चालेल. त्यानंतर जे लिंबू घेतलेलं आहे, लिंबू स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. व्यवस्थित कोरड्या कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि एक पाट किंवा चौरंगा घ्या. ते नसेल तर एक प्लेट जरी घेतली तरी चालेल. त्यामध्ये सर्वप्रथम तो काळ्या रंगाचा कपडा किंवा पोटली घेतली ती ठेवा. त्यामध्ये जो लिंबू घेतलेला आहे हा लिंबू आपल्याला ठेवायचा आहे. या अंदाजाने तुम्हाला ती पोटली किंवा कपडा घ्यायचा आहे.
त्यानंतर ना काळ्या शाईचा एक तुम्हाला पेन घ्यायचा आहे, काळ्या रंगाचा एक पेन तुम्हाला घ्यायचा आहे. निळा, हिरवा, लाल चालणार नाही, तर काळ्या शाईचा पेन लागणार आहे. लिंबू घ्यायचं. लिंबावरती जो व्यक्ती आहे, जो तुम्हाला त्रास देतोय, जो व्यक्ती तुम्हाला अपमानित करतो, जो व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला शिवाय श्राप देतो, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचं आहे. आता समजा एखादा व्यक्ती आहे जो कंटिन्यू मला त्रास देते, समजा त्या व्यक्तीचं नाव आहे ऋग्वेद, तर मी काय लिहिणार, ऋग्वेद असं त्या लिंबावरती नाव लिहिणार पेनने. ऋग्वेद नाव लिहून झालं की ज्या तुम्ही टाचण्या घेतलेल्या आहेत यातील एक टाचणी घ्यायची, ऋग्वेद असं म्हणायचं, ती टाचणी त्या लिंबामध्ये टोचायची. दुसरी टाचणी घ्यायची, पुन्हा ऋग्वेद, ती टाचणी टोचायची. तिसरी टाचणी घ्यायची, ऋग्वेद नाव घ्यायचं आणि टोचायची. अशा पद्धतीने तुम्हाला जी व्यक्ती, आता मला ऋग्वेद त्रास देतो म्हणून मी ऋग्वेदचं नाव घेतलं. समजा ती एखादी मैत्रीण असेल तुमची, तिचं नाव आहे शीतल, तर मी म्हणणार शीतल आणि ती टाचणी टोचणार. म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. या 7ही टाचण्या एक एक करून घ्यायच्या, त्या लिंबामध्ये टोचायच्या. आता लिंबू कशा प्रकारे पकडायचं, तर लिंबाचा वरती शेंडा असतो, खाली दांडा असतो, तिकडनं तोडले तो. ह्याच पद्धतीने वरती शेंडा आणि खाली दांडा असा पकडायचा, मधोमध नाव लिहायचं आणि अशाच पद्धतीने टाचण्या तुम्हाला मधोमध टोचायच्या आहेत. हे टोचून झाल्याच्या नंतर, टाचण्या टोचून झाल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे हे काळ्या कपड्यावरती ठेवायचं. त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, जी पिवळी मोहरी सांगितली, ही पिवळी मोहरी अशी चिमटीमध्ये धरायची, 1, 2 आणि 3, या 3 बोटांच्या चिमटीमध्ये धरायची आणि त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव घेऊन सोडायची. पुन्हा ऋग्वेद किंवा शीतल असं नाव घेऊन सोडायची. हे सोडल्याच्या नंतर ना तुम्हाला भीमसेनी कापडाचे जे 7 वड्या सांगितल्या आहेत, 7ही वड्या एक एक करून त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला त्या लिंबावरती सोडायच्या. त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची, ती सुद्धा त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या लिंबावरती सोडायची. 7 लवंगा ज्या घेतलेल्या आहेत त्या लवंगा सुद्धा, एक लवंग घ्यायची, त्या व्यक्तीचं नाव ऋग्वेद, दुसरी लवंग ऋग्वेद, तिसरी लवंग ऋग्वेद असं करून त्या लिंबावरती अर्पण करायचं. हे सर्व करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला गाठ मारायची, त्या लिंबाला व्यवस्थित अशी गाठ मारायची. किंवा पोटली असेल तर तिला नॉड असते, त्या नॉडनी ती पोटलीची पुरचुंडी करायची किंवा एकदम त्या पोटली तयार करायची, त्याला गाठ मारायची. अशा पद्धतीने समजा हे आहे तर इथे अशी गाठ मारायची आणि ही जी तयार झालेली पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची. उजव्या हातावरती घेऊन ही पोटली तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे. आता मंत्र काय सांगते, मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, मंत्रामधील अक्षर खूप महत्त्वाचं आहे. मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं, ओम ह्रीं श्रीं ऋग्वेद वशम वशम स्वाहा, 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 ओम ह्रीं श्रीं ऋग्वेद वशम वशम स्वाहा. या पद्धतीने हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 21 वेळा म्हणायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा म्हणू शकता, 51 वेळा म्हणा, 108 वेळा जर म्हटलं तर अतिशय उत्तम. या पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणून ही जी पोटली आहे ही अभिमंत्रित करायची आहे. ऋग्वेदच्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सांगते, जो व्यक्ती त्रास देतो, तुमची सासू असेल, तुमची सून असेल, तुमचा नवरा असेल, तुमची बायको असेल, तुमचा प्रेकर असेल, प्रेसी असेल, तुमचा बॉस असेल, तुमचा कलिक असेल, जे कोणी असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा. आणि ही जी अभिमंत्रित झालेली पोटली आहे ही पोटली काय करायची, तुमच्या घरातील जो दक्षिण दिशा आहे किंवा जो दक्षिण दिशेचा कोपरा आहे त्या साईडला ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची. एखादा खिळा असेल तर खिळ्याला जरी अटकवून दिली तरी चालेल, किंवा कबड वगैरे असेल, काही असेल, भिंत असेल तर तिथे वरती ठेवून द्यायची, जिथे कुणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची. अगदी 1 दिवस पूर्ण. आज समजा 8 वाजता तुम्ही उपाय करताय, सकाळी 8ला करताय, तर दुसऱ्या दिवशी कम्प्लीट 8 वाजता सकाळीच ती पोटली तिथून उचलायची. रात्री 9ला करताय तर दुसऱ्या दिवशी रात्री 9लाच ती पोटली तिथून उचलायची. म्हणजे 24 तास कम्प्लीट तुम्हाला ती पोटली तिथे ठेवायची. 24 तासांनी ती पोटली तिथून काढायची आणि तुमच्या घराच्या बाहेर जिथं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी एक काडीपेटी घेऊन जायचं. जाताना मोबाईल वगैरे सोबत न्यायचा नाही, कोणीही जोडीला न्यायचं नाही. एक जगभर पाणी जातानाच अंगणामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवायचं आणि जायचं. तिथे गेल्याच्या नंतर पोटली सोडायची. त्यामध्ये जे साहित्य आहे ते साहित्य त्या कपड्यावरतीच तसंच ठेवायचं, फक्त सोडायची. आणि जो कापूर आहे हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा. या प्रज्वलित कापूर केल्याच्या नंतर काय होणार आहे,
पूर्ण लिंबू तर काही जळणार नाही, थोडंफार जेवढं काही शेकेल, जेवढं काही जळेल तेवढं जळू द्या, काही हरकत नाही. फक्त पूर्ण कापुरण ते विजेपर्यंत तुम्हाला तेथेच उभं राहायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि फक्त स्वाहा 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 असं म्हणत राहायचं. मग ते 5 मिनिटं चालू, 2 मिनिटं चालू, 1 मिनिटं चालू, 30 सेकंद चालू, तोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत ते अग्नी चालू आहे तोपर्यंत तुम्हाला तेथेच उभं राहायचं आहे. आता मी ऋग्वेदसाठी केलं, तुम्ही काय म्हणा, ऋग्वेद स्वाहा, ऋग्वेद स्वाहा, ऋग्वेद स्वाहा, ऋग्वेद स्वाहा, अशा पद्धतीने ते अग्नी पूर्ण शांत होतपर्यंत तिथे उभं राहायचं. तिथे उभं राहिल्याच्या नंतर ना ते पूर्ण शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला तेथून निघून बाहेर घराकडे यायचं आहे. येताना मागे वळून पाहायचं नाही, कोणी भेटलं तरीही बोलायचं नाही, कितीही जीवलं, कितीही नातेसंबंधातील असं बोलायचं नाही, मागे पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं. घरी आलात की पायावरती पाणी घ्यायचं, तोंडावरती पाणी मारायचं, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ आंघोळ करायची, चूळ भरायची आणि त्यानंतर तुमची जी काही दैनंदिन कामं आहेत ती तुम्ही करायची. हा जो उपाय आहे हा दिवसभरामध्ये अगदी रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता, वेळेचं बंधन नाही, कधीही करू शकता. फक्त तुम्हाला पिरियड असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पहा, संपूर्ण सांगितलेली माहिती निश्चित तुम्हाला समजली असेल. तरीही काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये सांगा, निश्चित त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. हा उपाय किती दिवस करायचा? हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा करा, 2दा करा, 3दा करा, दर शनिवारी जरी केला तरीही चालेल, अगदी 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा जरी केला तरी चालेल. हा उपाय केल्याच्या नंतर ना अगदी 24 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. जो कोणता व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता, जो कोणता व्यक्ती तुम्हाला अपमानित करत होता, तो व्यक्ती स्वतः तुमच्या मागे पुढे करेल, स्वतः तुमचा सल्ला मागण्यासाठी येईल, स्वतः तुमच्या पुढे येऊन नाक रगडेल की बाबा रे माझी चूक झाली, स्वतः तो येऊन तुमची क्षमा मागेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. निश्चित उपाय करा. माहिती तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका. व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.